राम नारायण राम. आजच्या गडबड केलेल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा पुढे जाण्याच्या स्पर्धेत व्यस्त आहे. शांततेचे 2 क्षणही आज कोणालाही मिळत नाहीत. अशा परिस्थितीत खूप महत्त्वाचं आहे की आपण सर्व आत्मचिंतन करावं, आपल्या अंतरात्म्याला ऐकावं आणि आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाचा पालन करावं. जीवनात कोणतंही कार्य करा, तुमचं विवेक नेहमी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. म्हणून नेहमी आपल्या विवेकाचं ऐका, आपल्या अंतरात्म्याला ऐका. आजच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती आनंदाची, शांततेची शोध घेत आहे. ते मिळवण्यासाठी आम्ही दर फिरत आहोत. पण आम्ही विसरून जातो की आनंद आणि शांतता तर तुमच्या आतच आहे. तुम्हाला फक्त राम नारायण रामच्या नावाशी जोडणं आहे. मग पहा, तुमच्या जीवनात आनंदाची कशी अनुभूती होईल. राम नारायण राम या नामात संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे. हे नाव आपले जीवन संपूर्णपणे बदलवते. आपला सर्व भय आणि चिंता निघून जातात आणि आनंद आणि समृद्धीची अनुभूती होऊ लागते. आकाशाने प्रकृतीचे निर्माण केले, सृष्टीचे निर्माण केले आणि सृष्टीतूनच आपण सर्व आहोत. हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, आपलं चैतन्य जागृत होतं आणि आपला विवेक तयार होतो. मनुष्य जे काही करतो ते योग्य आहे की चुकीचं आहे हे आपला विवेक आपल्याला सांगतो. आपल्या आत असलेला विवेकच आपला मन आहे, तो आपल्याला सर्व काही सांगतो. जेव्हा आपण काही चुकीचं करतो तेव्हा आपला विवेक आपल्याला चेतावणी देतो की हे चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. तसेच रामनारायण रामचा जप करणेही जीवन बदलवतो, तुमच्या जीवनाचा उद्धार करतो. तुमच्या स्वप्नांना आणि इच्छांना पूर्ण करतो. तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी साक्षात्कार करून देतो. या नावात ती शक्ती आहे जिने संपूर्ण सृष्टीला एकत्र केले आहे. ज्याला जपल्यावर तुमचं स्वतःशी साक्षात्कार होऊ लागतो. आपण सर्व या अनंत ब्रह्मांडातील, गॅलेक्सीमधील सार्वभौम कुटुंब आहोत, जे ब्रह्मांडातून उत्पन्न झाले आहे. असंख्य ग्रह, तारे, जीवजंतू, झाडे, प्राणी, अणू आणि परमाणू, सर्व पदार्थ इथे जिवंत आहेत. सर्वांमध्ये चैतन्य आहे आणि सर्व सृजनशील आहेत. ब्रह्मांड कोणालाही बाहेर काढत नाही. ब्रह्मांड स्वतः ब्रह्मांडीय राम नारायण राम आहे. यापासून असंख्य ग्रह आणि तारे उत्पन्न होतात. जिथे जिथे जिवंत प्राणी आहेत ते सर्व राम नारायण राममध्ये निहित आहेत आणि ब्रह्मांड राम नारायण रामच्या पूर्णतेचं, अखंडतेचं आणि संपूर्णतेचं दुसरं नाव आहे. आपलं शरीर एक जटिल यंत्र आहे, जे एक समन्वयित एकक म्हणून कार्य करतं, जिथे सर्व अवयव आपसात जोडलेले आहेत आणि एक जीवंत तंत्र तयार करतं. हे सक्रिय आणि सृजनशील आहे, प्रेम, स्नेह आणि नातेसंबंधांनी भरलेलं आहे, जे आपल्याला एकजूट केलेलं कुटुंब बनवतं. सर्व अवयव एक टीम म्हणून एकत्र काम करतात, कोणत्याही अवयवाचा अपमान न करता. प्रत्येक जिवंत प्राणी, झाडे आणि कीटक जीवन आणि चैतन्याने भरलेले आहेत. या शरीररूपी यंत्रात 50 अब्ज लोक, आत्मा, चैतन्याचे कण आणि दिव्य कण अस्तित्वात आहेत. आजच्या जगात आणि संपूर्ण ब्रह्मांडात असंख्य आत्म्यांना जीवनाची मूलभूत आवश्यकता मिळत नाही. परिणामी लोक अन्याय, चुका, गुन्ह्यांमध्ये अडकतात आणि विविध प्रकारच्या चुकांमध्ये लांब पडतात. त्यांची बेचैनी त्यांच्या हृदयाच्या आणि चैतन्याच्या खोल उपास्यतेमुळे उत्पन्न होते. जसं एक भुकेला माणूस भ्रमित होऊन ओरडतो आणि भटकतो, तसं आपल्यातील अनगिनत चैतन्य आपल्या कर्मांना प्रभावित करतात. राम नारायण रामच्या नामाच्या सारातून असंख्य जीवांचे निर्माण झाले आहे. आकाशात असंख्य ग्रह, तारे आणि नक्षत्र, सर्व जीवन, चैतन्य, क्रिया आणि सृजन यांनी भरलेली आहेत. ते तहान, भूक, दुःख, वेदना आणि समस्यांचे अनुभव घेतात. त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो, पण ते मनुष्यांप्रमाणे स्वतंत्र नाहीत, जे आपल्याला इच्छेनुसार कर्म करू शकतात, चुकता येतात आणि कोणत्याही चांगल्या परिणामाशिवाय चुकीच्या कामात अडकतात. आपल्यात अनगिनत विचार आहेत आणि त्यामध्ये आपला विवेक हस्तक्षेप करतो, मार्गदर्शन करतो आणि आपल्याला आपल्या चुका दाखवतो. तथापि कधीकधी आपण ऐकतो आणि कधीकधी ऐकत नाही, ज्यामुळे चुकीची कामे आणि दुर्घटनांची परिस्थिती निर्माण होते. आता काळ आला आहे की आपण सर्व भेदभाव हटवून एक धर्मनिरपेक्ष आणि प्रगत समाज निर्माण करू. हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपला विवेक ऐकू, आपल्या मनाला ऐकू, प्रकृतीशी जोडू आणि राम नारायण रामचा नियमित जप करू. प्रकृतीचं खरे धर्म आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हे समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती राम नारायण रामशी जोडला जातो तेव्हा त्याचं जीवन स्थिर होऊन जातं. राम नारायण रामद्वारे लोकांना कायमच ही शिकवण दिली जाते की नेहमी आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा.